नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पवित्र देहू नगरीमध्ये. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण आज आपण अशा एका सुंदर धार्मिक स्थळाला भेट देणार आहोत, जिथे एकाच ठिकाणी साईबाबा, अष्टविनायक गणपती, दत्तगुरू, देवी माता, राधाकृष्ण, महादेव आणि अनेक देवतांचे दर्शन तुम्हाला घेता येईल. चला तर मग या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया शिर्डीच्या साईबाबांचे. मंदिरात प्रवेश करतात साईबाबांची भव्य आणि प्रसन्न मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. साईबाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मानवतेचा संदेश दिला. त्यांनी जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन सर्वांना प्रेम, श्रद्धा आणि सबुरी शिकवली. आजही लाखो भक्त श्रद्धा आणि सबुरी या त्यांच्या संदेशाचे पालन करतात. मंदिरातील शांत वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका जाणवतो. मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवते. मंडळी, या मंदिर संकुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी इथे अनेक देवतांचे दर्शन तुम्हाला मिळते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि संपूर्ण कुटुंबासाठी हे एक उत्तम धार्मिक पर्यटन स्थळ आहे. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. महादेवांची पिंड, त्रिशूल आणि हे सुंदर मंदिर आणि त्याचबरोबर पिंडीवर होणारा जलाभिषेक तुमचं विशेष लक्ष वेधून घेते. महादेवांच्या मंदिराची रचना इतकी सुंदर आहे की पाहणाऱ्याला बघतच राहावेसे वाटते. देहूमधील हे मंदिर बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल. तर हे मंदिर जे होतं ना, ते आधी म्हणजे खूप आधी ना, म्हणजे 4-5 वर्ष आधी ना जुनं होतं आणि एकदम छान म्हणजे मोकळं होतं सगळीकडे. आणि आता ना ह्यांनी सगळीकडे काचा ह्या ज्या आहेत नाही ते काचा लावल्या आहेत, संपूर्ण पॅक केलं आहे. पण तरी पण ना हे मंदिर तितकंच सुंदर वाटत आहे. पण जुनं मंदिर पण ना तितकंच सुंदर होतं आणि संपूर्ण मोकळं होतं. पण मे बी पावसामुळे किंवा धुळीमुळे वगैरे ना ह्यांनी हे असं पॅक करून घेतले. पण आतासुद्धा हे मंदिर तितकंच सुंदर आहे. आणि त्यावेळेससुद्धा ना ह्या मंदिरामध्ये बरेच देवदेवता होते. तुम्ही जर पुण्याजवळ राहत असाल ना, तर नक्की एकदा ह्या मंदिराला भेट द्या. आणि हे मंदिर कसं आहे ना, हे मला कमेंट करून नक्की सांगा. या मंदिराचा ॲड्रेस ना मी कॅप्शनमध्ये दिला आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत ना ह्या मंदिराचं दर्शन एकदा तरी नक्की घ्या. शिर्डीच्या साईबाबांना गेल्याच्या नंतर जसं तिथे दाखवलं आहे, साईबाबा कुठे बसायचे, कुठे जेवण बनवायचे, त्याच्यानंतर कुठे झोपायचे, तशीच सेम रचना ना त्यांनी इथे सुद्धा केली आहे. म्हणजे एका क्षणासाठी ना आपल्याला खरंच असं वाटते की हां, साईबाबा आपल्या सोबत आहेत. ज्या वेळेस तुम्ही ह्या मंदिरामध्ये याल ना, त्यावेळेस तुम्हाला खरंच असा भास होईल की तुम्ही शिर्डीला आला आहात. गाडीवरून फिरताना किंवा 2 व्हीलरवरून 4 व्हीलरवरून फिरताना ना जिथे कुठे मंदिर दिसेल ना, तिथे मी विवानला आणि रियांशला दोघांनाही सांगितलं आहे की लगेच दर्शन घ्यायचं. आणि त्यांना ना ती सवय कायम आहे. तर इथे सुद्धा ना प्रत्येक देवदेवतांचं दर्शन ना विवानने घेतलं आणि एकदम छान पद्धतीने घेतलं. ते तुम्हाला पाहायला मिळेलच. शिर्डीच्या साईबाबांना जसं देणगी कक्ष वेगळा आहे, भोजन कक्ष वेगळा आहे आणि त्याचबरोबर ना वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये त्यांनी जशी सोय केली आहे ना, तशीच इथे सुद्धा सोय केली आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेगळी त्यांनी इथे अरेंजमेंट करून ठेवली आहे.
महाराष्ट्रातील अष्टविनायक हे अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मोरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मज, विघ्नहर आणि महागणपती अशी 8 गणपतीची रूपे येथे प्रतिकारात्मक स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यांना संपूर्ण अष्टविनायक यात्रा करणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे ठिकाण एकदम उत्तम आहे. एकाच ठिकाणी अष्टविनायकांचं दर्शन घेता येणे हा सुद्धा एक सुंदर अनुभव आहे. गणपती बाप्पांच्या ना सर्वच मूर्त्यांना अगदी मनाला भावतील आणि एकदम मनमोहक आहेत. पाहता क्षणी ना तुमची ना नजर अजिबात हलणार नाही आणि असं वाटेल ना की एकटक गणपती बाप्पाकडे बघतच बसावं. गणपती बाप्पांचे जे पण भक्त असतील ना त्यांना ह्या मूर्त्या आणि हे जे मंदिर आहे ना ते खरंच खूप जास्त आवडेल. तर त्यांनी ह्या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्यावी. पुढे आपण पाहणार आहोत देवीचे मंदिर. मातेच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः नवरात्रीच्या काळामध्ये येथे उत्साहाचे वातावरण असते. भाविक देवीच्या चरणी आपले सुख दुःख अर्पण करतात आणि आशीर्वाद घेतात. मंदिरातील दिव्य वातावरण मनाला भक्तीच्या भावनेने भरून टाकते. आदिशक्ती आदिमायेचं हे मंदिर जे होतं ना ते खरंच इतकं सुंदर होतं आणि देवीला ना सुंदर अशी साडी घातली होती. मंदिराचा परिसर किती सुंदर आहे हे तुम्ही बघितलंच असेल आणि एकदम भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि खूप मोठ्या परिसरामध्ये हे मंदिर उभं केलं आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता श्री लक्ष्मीनारायण, श्री राम दरबार आणि श्री विठ्ठल रुक्माई अशा देवतांच्या सुंदर अशा मूर्ती आहेत. त्यांच्या पादुकांचं दर्शन तुम्ही लांबून घेऊ शकता. श्री साईबाबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने ना इथे महाप्रसाद सुद्धा भेटतो आणि महाप्रसाद इथे वेगवेगळ्या रेट्समध्ये अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर ना सेपरेट जर तुम्हाला काय घ्यायचं असेल चहा, कॉफी, खिचडी हे सुद्धा ऑप्शन इथे अवेलेबल आहेत. आता आपण आलो आहोत श्री दत्तगुरू मंदिरात. दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे संयुक्त स्वरूप मानले जाते. दत्त संप्रदायामध्ये दत्तगुरूंना विशेष स्थान आहे. मंदिरातील शांतता आणि भक्तिमय वातावरण मनाला प्रसन्न करते. अनेक भक्त येथे येऊन श्री गुरुदेव दत्त नामस्मरण सुद्धा करतात. संत तुकाराम महाराजांनी याच भूमीमध्ये अभंग रचले आणि विठ्ठल भक्तीचा संदेश जगभर पोहोचवला. त्यामुळे देहूला येणारा प्रत्येक भाविक तुकाराम महाराजांचे मंदिर, गाथा मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांनाही भेट देतो. तुम्ही जर पुण्याजवळ फिरायला जाण्याचा विचार करत असाल किंवा एखाद्या शांत आध्यात्मिक ठिकाणाचा शोध घेत असाल तर या मंदिर संकुलाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.